छत्रपती शिवाजी महाराजांना युगप्रवर्तक का म्हटलं जातं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी इसवी सन 1025 मध्ये मोहम्मद गजनीनं सोरटी सोमनाथावर आक्रमण केलं. सोरटी सोमनाथावर आक्रमण करून ते मंदिर जमीनदोस्त केलं आणि महादेवाची मूर्ती फोडली आणि त्या मूर्तीचे अवशेष तो स्वतः गजनीला घेऊन गेला आणि गजनीला अशा ठिकाणी त्या मूर्तीचे अवशेष टाकले की ती मशिदीत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या पायाला जो चिखल लागतो तो चिखल त्या मूर्तींच्या अवशेषांनी काढावा अशी विटंबना मोहम्मद गजनीनं आपल्या त्या सोरटी सोमनाथाच्या महादेवाची केली. तिरुवन्नमलाई आणि तिरुअनंतपुरम इथं एक महादेवाचं आणि विष्णूचं जे मंदिर होतं ते मंदिर याच आक्रमणकारी लोकांनी ते मंदिर पाडलं आणि ते मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद उभारली. शिवाजी महाराजांना गोष्ट लक्षात आली. शिवाजी महाराजांनी ते मशीद जमीनदोस्त केली आणि त्या ठिकाणी परत विष्णूचं मंदिर आणि परत महादेवाच्या मंदिराची उभारणी केली. याची सर्व हकीकत शिवाजी महाराजांनी जो राजव्यवहार कोश निर्माण केला त्याच्यामध्ये पुरावे आलेले आहेत. ज्या ज्या मंदिरांवर या आक्रमणकारी लोकांनी हल्ला चढवला होता शिवाजी महाराजांनी त्या मंदिरांचं पुनर्निर्माण करायचं काम केलं. कारण शिवाजी महाराजांनी अन्याय अत्याचाराचं युग बदलून एक स्वातंत्र्याचं युग निर्माण केलं. कारण या आक्रमणकारी लोकांनी आपली जी मठ मंदिरं पाडली होती शिवाजी महाराजांनी ती परत बांधण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं.